सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 9 मार्च 2024ला झालेली बोर्ड परीक्षा. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. प्रश्नपत्रिका सोडवायला 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेला 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेची आपण उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहत आहोत. त्यासाठी मॉडेल ॲन्सर पण दिलेला आहे, त्यानुसार आपण उत्तरं सोडवूया. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे. चला तर आपण उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊ. तत्पूर्वी पहा, मॉडेल ॲन्सर हे कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे गोपनीय असतं की शिक्षकांना पेपर तपासण्यासाठी उत्तरं दिलेली असतात. ही 9 मार्च 2024ची मॉडेल ॲन्सर इकॉनॉमिक्स, मॉडेल ॲन्सर्स आणि स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे गुणदान कसं करायचं आणि उत्तरे काय आहेत ते दिलेलं आहे, त्यानुसार आपण उत्तरं लिहिणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं, कंपल्सरी. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. उजव्या बाजूला प्रश्नपत्रिकेत कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दाखवलेले आहे. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्वच विषयांना नेहमी वापरायची. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा असे प्रश्न नवीन पानावर घ्यायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर आपण प्रश्न क्रमांक 6वा आता सोडवणार आहोत. 1 ते 5 प्रश्न सोडविलेल्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तसेच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अर्थशास्त्र 12वी या सेक्शनमध्ये या विषयाचे व्हिडिओ लेक्चर आणि मागील सर्व वर्षांच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. उत्तरं पण दिलेली आहेत, ती एकदा पाहून घ्या. चला प्रश्न क्रमांक 6वा आपण सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 6वा दीर्घोत्तरी प्रश्न आहे म्हणजे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 प्रश्नांच्या पैकी आणि 16 गुण म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण आहेत. 1. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. 3. पुरवठ्याचा नियम गृहीतकांसहित सविस्तर स्पष्ट करा. आता या प्रश्नांच्या उत्तरात काय अपेक्षित आहे मॉडेल ॲन्सरमध्ये ते आपण पाहूया. उत्तरं दिलेली आहेत शॉर्टमध्ये, त्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पुढे करूया. प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे, 16 गुण. प्रत्येक अचूक उत्तरास 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण मिळतील. आता पहिला प्रश्न आहे किंमत लवचिकतेच्या संदर्भातला. त्याच्यात काय काय अपेक्षित आहे तर मागणीची किंमत लवचिकतेचा अर्थ लिहायचा, सूत्र लिहायचं, त्याला 1.5 गुण आहे. नंतर किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी, याला 6.5 गुण आहेत. दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून व्यावहारिक अडचणी लिहायच्यात. तर राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट केली तर 2 गुण. आणि व्यावहारिक अडचणी आहेत दुहेरी गणनेची समस्या, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी, घसारा, भांडवली लाभ किंवा तोटा, निरक्षरता आणि अज्ञान, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव, मालाच्या साठ्याचे मूल्य. यातले कोणतेही 6 मुद्दे लिहायचेत. आता मी उत्तरामध्ये सगळे मुद्दे घेतलेत, पण यापैकी तुम्ही कोणतेही 6 मुद्दे लिहिले की तुम्हाला 6 गुण मिळतील. तिसरा प्रश्न आहे पुरवठ्याचा नियम गृहीतकासह स्पष्ट करा. त्याच्या उत्तरामध्ये प्रस्तावना लिहिल्यावर 1 गुण, विधान किंवा सिद्धांत लिहिल्यानंतर 2 गुण, तक्ता, आकृती आणि तक्त्याचं स्पष्टीकरण, आकृतीचं स्पष्टीकरण लिहिलं की 2 गुण आणि गृहीतक आहेत त्याचे 3 गुण आहेत. असं गुणांचं विभाजन आहे. आपण आता सविस्तर उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. आता उत्तरामध्ये किंमत लवचिकतेची संकल्पना पाहू आपण. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे
म्हणतात हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. सविस्तर स्पष्ट करूया आपण सूत्र. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद मागणीतील किमतीतील शेकडा बदल. सूत्ररूपाने हेच लिहायचं आहे. मागणीची किंमत लवचिकता बरोबर डेल्टा पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. मागणीची किंमत हेच सूत्र आहे बरोबर डेल्टा म छेद डेल्टा म छेद म भागिले डेल्टा क छेद क. हेच सूत्र आहे. आता पाहूया आपण मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. पहिला प्रकार आहे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. ईडी बरोबर काय आहे सिग्मा किंवा अनंत लवचिकतेचं चिन्ह आहे. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढत राहते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल हे अनंत लवचिकतेचं चिन्ह बरोबर. मागणीची किंमत लवचिकता आहे अनंत बदल. आता आपण आकृती काढूया. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र आहे. अ आणि क्ष अक्षावर मागणी घेतलेली आहे. अ आणि य अक्षावर किंमत घेतलेली आहे. अ पासून क इतकी किंमत कायम आहे. म हा मागणी वक्र आहे. किंमत कायम आहे. मागणी अनंत लवचिक आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे अनंत. आता त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे जी म या मागणी वक्राने दर्शवली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. हा क्ष अक्षाला समांतर असणारा मागणीचा वक्र संपूर्ण लवचिक मागणी वक्र. दुसरा प्रकार पाहूया आपण संपूर्ण अलवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क. मागणीची किंमत लवचिकता अंशस्थानी येईल 0 म्हणजे मागणीत बदल 0 आहे. किमतीतला बदल 20 आहे. याचं उत्तर येणार आहे 0 म्हणून मागणीची किंमत लवचिकता 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी प्रसंगी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी कशी असते संपूर्ण अलवचिक. आता याच्यासाठी आपण आकृती आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. क्ष अक्षावर घेतलेली आहे मागणी. य अक्षावर घेतलेली आहे किंमत. अ पासून क इतकी मूळ किंमत असताना मागणी आहे म इतकी. किंमत क 1 इतकी कमी झाली तरी पण मागणी म इतकीच आहे. किंमत क 2 इतकी वाढली तरी पण मागणी म इतकी कायम आहे. म हा मागणीचा वक्र आहे तो य अक्षाला समांतर आहे. हेच विश्लेषण लिहायचं. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. क या किमतीला म ही मागणी आहे. किमतीमध्ये क 1 क 2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. हा झाला संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. तिसरा प्रकार पाहूया. एकक लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर किती 1. ईडी बरोबर 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. म्हणजे किमतीत जेवढा बदल तेवढाच मागणीत बदल. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. सूत्रामध्ये टाकूया आपण 50% मागणीतला शेकडा बदल 50% किमतीतला शेकडा बदल. याचं उत्तर येईल 1 म्हणजे ही झाली एकक लवचिक मागणी समान बदल. आकृती काढूया आपण. एकक लवचिक मागणीचा वक्र. अक्ष अक्षावर मागणी य अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि क इतकी किंमत असताना ब इतकी मागणी आहे. क 1 इतकी किंमत कमी झाली तर मागणी ब पासून ब 1 इतकी वाढली. म हा मागणी वक्र समान आहे. पहा हा चौकोन आणि हा चौकोन समान आकाराचा काढायचा म्हणजे एकक लवचिक मागणी. किमतीतला बदल आणि मागणीतला बदल इथे समान दिसत आहे. आता आपण त्याचं स्पष्टीकरण करूया. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे क 1 हा किमतीतील बदल आहे. हा किमतीतला बदल.
तर B1 हा मागणीतला बदल आहे, हा मागणीतला बदल. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवतो. तो आयताकृती परिवलयाचा असतो, समान आकाराचा. चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1, म्हणजे एकापेक्षा जास्त. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल किमतीतील शेकडा बदल छेद करायचा. या सूत्रात किमती टाकायच्या. मागणीतला शेकडा बदल आहे 100% आणि किमतीतला आहे 50%. याचं उत्तर येतं आहे 2. म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड एकापेक्षा कशी आहे, जास्त, म्हणून जास्त लवचिक मागणी. आपण याची आकृती काढूया. जास्त लवचिक मागणीचा वक्र. क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत घेतलेली आहे. क इतकी किंमत असताना ब इतकी मागणी आहे. अशा प्रकारे किंमत क1 पर्यंत कमी झाली तर मागणी वाढलेली आहे ब पासून B1 पर्यंत. आणि हा वक्र लक्षात घ्या कसा काढलेला आहे की हा क1 बदल छोटा आहे आणि ब पासून B1 बदल जास्त आहे, म्हणून हा झाला जास्त लवचिक मागणीचा वक्र म. आता पाहूया त्याचं विश्लेषण पण लिहायचं आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे B1 हा मागणीतील बदल, हा B1 मागणीतला बदल. क1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. क हा किमतीतला बदल, तो कमी आहे आणि मागणीतला जास्त आहे. त्यामुळे म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो, पहा असा पसरलेला झालेला आहे. शेवटचा 5वा प्रकार पाहूया, कमी लवचिक मागणी, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1, म्हणजे एकापेक्षा कमी. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 50%ने घट झाल्यास मागणीत 25%ने वाढ होते. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतलं शेकडा बदल. आपण सूत्रात किमती टाकू. 25% मागणीतला शेकडा बदल आहे, किमतीतला बदल 50% आहे. याचं गुणोत्तर काढल्यास 0.5 येईल, म्हणजे एकापेक्षा कमी येत आहे. आपण आकृती पण काढूया त्याची. कमी लवचिक मागणीचा वक्र. अक्ष अक्षावर आहे मागणी, य अक्षावर आहे किंमत. आता पहा, अ पासून क1 किंमत असताना ब इतकी मागणी आहे आणि क1 किंमत कमी झाल्यास B1 मागणी वाढते. आता हा बदल जास्त आहे आणि हा बदल कमी आहे, म्हणजे ही आहे कमी लवचिक मागणी. किमतीतला बदल जास्त, मागणीतला कमी. वक्र पहा कसा म सरळ झालेला आहे एकदम. आकृतीचं स्पष्टीकरण करूया. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे B1 हा मागणीतील बदल, हा मागणीतला बदल आणि क1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे. क1 हा बदल जास्त आहे आणि B1 कमी आहे, म्हणून म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. पहा, तीव्र उतार झालेला आहे. अशा प्रकारे या प्रकारांचं स्पष्टीकरण करायचं. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. उत्तर: देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते व त्याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचाही वस्तुनिष्ठ निर्देशक असते. राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. एवढं लिहिलं की तुम्हाला 2 गुण मिळतील. आता त्याच्या अडचणी लिहायच्या. व्यावहारिक अडचणी: राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादकाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. 1. दुहेरी गणनेची समस्या. यात एखादी वस्तू अंतरिम आहे की अंतिम आहे या संबंधीच्या निश्चितीच्या समस्यांचा समावेश होतो. 3. अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. यात अपुऱ्या आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारीमुळे निर्माण होणाऱ्या
समस्यांचा समावेश होतो. 4 घसारा, यात घसाऱ्याच्या मूल्याच्या निश्चितीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 5 भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा, यात भांडवली लाभामुळे किंवा भांडवली तोट्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 6 निरक्षरता आणि अज्ञान, यात विकसनशील देशातील निरक्षरता आणि अज्ञान यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 7 व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव, यात व्यावसायिक विशेषीकरणाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश होतो. 8 मालाच्या साठ्याचे मूल्य, यात उत्पादकाकडील साठ्याच्या मूल्याच्या निश्चितीशी संबंधित समस्यांचा समावेश होतो. 8 पैकी कोणतेही 6 मुद्दे लिहिले तरी चालतील. तिसरा प्रश्न आहे, पुरवठ्याचा नियम गृहीतकांसहित सविस्तर स्पष्ट करा. प्रस्तावना लिहायची. आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा सिद्धांत किंवा पुरवठा हा नियमसुद्धा मूलभूत नियम आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे. यानंतर आपण सिद्धांत किंवा नियम लिहूया. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. दुसऱ्या शब्दात, इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. अशा प्रकारे नगसंख्या आणि किंमत यांचा समसंबंध असतो. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. SX बरोबर F(PX) हे सूत्र आहे, म्हणजे पुरवठा किमतीचं फलन आहे. पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतो. हे पुरवठा पत्रक आहे. त्यात 2 रकाने आहेत. पहिल्या रकान्यात च वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये आणि दुसऱ्या रकान्यात च वस्तूचा पुरवठा नगसंख्या किलोग्रॅममध्ये. किंमत 10, 20, 30, 40, 50 वाढत गेली आहे. पुरवठा पण 100, 200, 300, 400, 500 वाढत गेला आहे. उलटही आपल्याला विश्लेषण करता येईल. 50, 40, 30, 20 आणि 10 अशी किंमत कमी होत गेली. पुरवठासुद्धा 500, 400, 300, 200, 100 कमी होत गेला. आता आपण याचं विश्लेषण करूया. तक्त्यामध्ये क्ष वस्तूची किंमत आणि नगसंख्या यामधील प्रत्यक्ष संबंध स्पष्ट केला आहे. जेव्हा किंमत 10 रुपयापासून 20, 30, 40, 50 रुपयापर्यंत अनुक्रमे वाढते, तेव्हा पुरवठासुद्धा 100, 200, 300, 400 व 500 नगसंख्येपर्यंत पुरवठा वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठाही वाढतो आणि किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होतो. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो. हे आकृतीमध्ये दर्शवलेले आहे. आता आपण याची आकृती काढूया समसंबंध असणारी. क्ष अक्षावर पुरवठा घ्यायचा, य अक्षावर किंमत घ्यायची आणि तक्त्यामध्ये जे आकडे दर्शवलेले आहेत किंमत आणि पुरवठ्यासंबंधित ते जोडायचे. इथे इथे बिंदू दाखवला आहे. इथे 10 किंमत आहे, 100 पुरवठा आहे. 20 किंमत, 200 पुरवठा. 30 किंमत, 300 पुरवठा. 40 किंमत, 400 पुरवठा. 50 किंमत, 500 पुरवठा. हे जे बिंदू मिळालेले आहेत ते बिंदू जोडलेले आहेत आणि मग डावीकडून उजवीकडे वर जाणारा हा पुरवठा वक्र बनतो. प हा पुरवठा वक्र तयार होतो. आकृती काढायची व्यवस्थित आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीमध्ये वस्तूचा पुरवठा नगसंख्या क्ष अक्षावर आणि किंमत या अक्षावर दाखवली आहे. हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून किंमत आणि पुरवठा यात सम किंवा प्रत्यक्ष संबंध दर्शवला आहे. आता आपण याची गृहीतके लिहिणार आहोत. गृहीतकाला म्हणतात ॲझम्पशन्स. पुरवठ्याचा नियम खालील गृहीतकांवर आधारित आहे. पहिलं गृहीतक, स्थिर उत्पादन खर्च. उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. दुसरं गृहीतक आहे स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते, त्याच किमतीला पुरवठा वाढतो. 3 हवामानाच्या स्थितीत बदल नाही. हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही असे गृहीत धरले. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा घटू शकतो. क्रमांक 4 सरकारी धोरणात बदल नाही. सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे.
5. वाहतूक खर्च स्थिर. वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. उदाहरणार्थ चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. क्रमांक 6. इतर वस्तूंच्या किमती स्थिर. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. भविष्यकाळात वस्तूंच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कलाची 9 मार्च 2024ची बोर्ड प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका पाहिलेली आहे. प्रश्नपत्रिका आपण सोडवली आहे मॉडेल ॲन्सरच्या नुसार. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.